आणि ज्या गोष्टीसाठी इथे जमलेले आहात अशी कोकणातील सगळ्यात मोठी फिल्म फेस्टिवल म्हणजेच रील शहाणा 2024 अगदी थोड्याच सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत या स्पर्धेच्या निकालाला म्हणजेच या फेस्टिवलला सुरुवात होणार आहे। ज्या पद्धतीनं उल्लेख झाला की प्रमुख मान्यवरांचं त्या ठिकाणी आगमन झालेलं आहे। काही वेळातच आजच्या उद्घाटन सोहळ्याला सुरुवात होईल आणि आजच्या फेस्टिवलला लगेचच सुरुवात करतोय। त्यापूर्वी काही प्रमुख मान्यवर अजूनही या ठिकाणी दाखल व्हायचे, काही क्षणात दाखल होतील आणि आपल्या आजच्या उद्घाटन सोहळ्याला सुरुवात होईल। या ठिकाणी रील्स मालवणीचा अवॉर्ड शो संपन्न झाला होता याच ठिकाणी आणि त्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला होता। 4 एप्रिलला मालवणी नटसम्राट मच्छिंद्र कांबळी यांचा तो जन्मदिवस आणि जन्मदिवस रील्स मालवणीच्या वतीनं हा साजरा करण्यात आला होता आणि अगदी पुढच्या काही दिवसांमध्ये मोठी स्पर्धा अनाउन्स झाली आणि फक्त सिंधुदुर्गापुरती ही स्पर्धा मर्यादित न राहता संपूर्ण कोकण विभागासाठी ही स्पर्धा होती। म्हणजे तळकोकणातील आपण सिंधुदुर्गवासी असू, रत्नागिरी, अगदी रायगड, पालघर, ठाणे या 5ही जिल्ह्यांसाठी ही खुली होती स्पर्धा आणि 5ही जिल्ह्यांमधून या संपूर्ण स्पर्धेसाठी उत्स्फूर्त असा प्रतिसाद आपल्यासाठी लाभलेला आहे। आणि आजचा हा दिवस आजचे हे काही क्षण हे आपल्या सर्व रील स्टारसाठी खूप महत्त्वाचे असतील, कारण गेले काही दिवस सातत्याने तुम्ही जी काही मेहनत केलेली आहे, ज्या या फेस्टिवलसाठी जो काही खटाटोप केलेला आहे त्याचं फलित म्हणून आजचा हे बक्षीस वितरण सोहळा आणि सोहळ्याला अगदी थोड्याच वेळात सुरुवात करणार आहोत। खरं तर संपूर्ण कार्यक्रमाची वेळ ही 7ची होती, पण काही तांत्रिक गोष्टींमुळे थोडासा विलंब राहतो। जसं रील शहाणाचं प्रेम सर्व रील स्टारवर आहे, तसंच तुम्हा सर्व रील स्टार लोकांचं रसिक मायबा प्रेक्षकांचं प्रेम आम्हावर आहे असं समजून दिलगिरी व्यक्त करतो। सुरुवातीलाच थोडासा विलंब होतो त्या गोष्टीसाठी, पण जास्त वेळ नाही घेणार, अगदी थोड्याच वेळात उद्घाटन सोहळा संपन्न करू आणि खऱ्या अर्थानं आजच्या या बक्षीस वितरण सोहळ्याला सुरुवात करू। एकदा जोरदार टाळ्या आपण देऊया तर सर्व मान्यवरांसाठी। सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत। अगदी लगेचच आपण आजच्या उद्घाटन सोहळ्याला सुरुवात केला आहोत। तत्पूर्वी ज्या पद्धतीनं निलेशनं उल्लेख केला की खरोखरच या स्पर्धेसाठी, या कोकण विभागातील स्पर्धेसाठी आपल्या रील स्टार्सचा फार मोठा प्रतिसाद मिळाला आणि म्हणूनच ही स्पर्धा अतिशय सुरक्षित ठरली। तर त्या स्पर्धेला जे प्रेम आपल्याकडून मिळालं खरोखरच वाखाणण्याजोगं आहे आणि म्हणूनच आजचा हा सोहळा, हे फेस्टिवल या ठिकाणी मोठ्या पद्धतीने, विस्तृत पद्धतीने, अतिशय बहारदार पद्धतीने संपन्न होणार आहे। तर काही वेळातच आपण उद्घाटन सोहळ्याला सुरुवात करू आणि त्यानंतर या स्पर्धेला सुरुवात होईल। श्री गुरवे नमः। 14 विद्या 64 कलांचा अधिपती आपल्या सर्वांचा आराध्य आणि लाडका दैवत गणपती बाप्पाच्या चरणी सर्वप्रथम नतमस्तक होऊया। ज्यांच्या क्षेत्रामध्ये हा संपूर्ण सोहळा रंगणार आहे म्हणजे आजचं कुडाळ आणि कुडाळचं ग्रामदैवत श्रीदेव कुडाळेश्वर चरणी देखील आपण नतमस्तक होऊया आणि दीप प्रज्वलनानं आजच्या कार्यक्रमाचं उद्घाटन करावं। आपले प्रमुख मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत। सर्व मान्यवरांना विनंती आहे की आजच्या कोकणातील सर्वात मोठ्या रील फेस्टिवलचा उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न होतो। सर्वप्रथम सर्व मान्यवरांना विनंती आहे की दीप प्रज्वलनानं आजच्या कार्यक्रमाचं उद्घाटन करावं। सर्वप्रथम आम्ही सावंत साहेब यांना विनंती करतो की आपण दीप प्रज्वलन करताना तेजाचा माखल्याचं प्रतीक असलेला आपण दीप प्रज्वलन करत आहोत आणि या दीप प्रज्वलनानं या संपूर्ण फेस्टिवलला म्हणजे बक्षीस वितरण सोहळ्याला आपण खऱ्या अर्थाने सुरुवात करत आहोत। त्याचप्रमाणे व्यासपीठावर अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं मार्गदर्शन सातत्याने आम्हाला लागतं। आमच्या सोबत ते सातत्याने असतात ते सन्माननीय रणजित देसाई साहेब, त्याचप्रमाणे कोकण कला केंद्र अध्यक्ष सन्माननीय साईनाथजी दळवी साहेब, प्रमुख सावंत साहेब यांना विनंती करतो की आपण दीप प्रज्वलित करावं। आजच्या कार्यक्रमाचं उद्घाटन होत आहे। दीप प्रज्वलनानं सर्व मान्यवर आजच्या कार्यक्रमाचं उद्घाटन करतात। सर्वप्रथम सन्माननीय प्रभाकरजी सावंत यांच्या हस्ते दीप प्रज्वलनानं आजच्या कार्यक्रमाचं उद्घाटन होत आहे। त्याचप्रमाणे लेखक, दिग्दर्शक आणि कोकण कला केंद्र अध्यक्ष सन्माननीय साईनाथजी दळवी यांच्या हस्तेही शुभसे या ठिकाणी दीप प्रज्वलित होते। त्याचप्रमाणे सन्माननीय प्रणय देवी यांनी विनंती करतो की आपण दीप प्रज्वलित करावं। प्रमुख मान्यवरांच्या हस्ते आजच्या रील स्पर्धेचा दीप प्रज्वलनानं उद्घाटन सोहळा संपन्न होतोय। सर्व प्रमुख मान्यवर यामध्ये सन्माननीय केदारजी सावंत यांच्या हस्ते दीप प्रज्वलन होत आहे आणि आजच्या कार्यक्रमाचं उद्घाटन होत आहे। तर म्हणजे सध्या ते ठिकाणी विनंती आहे की आपण दीप प्रज्वलित करावं। साई कलामंच पिंपळीचे अध्यक्ष सन्माननीय भूषण टेजन सर त्यांच्या शुभस्य दीप प्रज्वलित केलं जातं। त्याचबरोबर सन्माननीय रणजित देसाई यांच्या हस्ते दीप प्रज्वलनानं आजच्या कार्यक्रमाचं उद्घाटन होत आहे। गणपती बाप्पा मंगलमूर्ती। त्याचप्रमाणे आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे, परंपरेप्रमाणे त्यावेळी श्रीफळ वाळून या संपूर्ण रंगमंचाचं देखील उद्घाटन सोहळा आपण संपन्न करत आहोत। सन्माननीय
संबंधी या प्रभाकर सावंत यांना विनंती आहे की आपण आपल्या शुभ असेल शिल्प घडून या संपूर्ण कार्यक्रमाचं आणि शिल्प घडून या कार्यक्रमाचं उद्घाटन होत आहे. त्याचप्रमाणे या संपूर्ण कार्यक्रमाची ही धुरा ज्यांनी सांभाळली ती देखील मस्ती आणि त्याचप्रमाणे रेल्स महामंडळ अध्यक्ष यांना विनंती करतो की सर्व मान्यवरांचं आपण स्वागत करावं. सर्व मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत होते. रेल्स महामंडळ अध्यक्ष तुषार करकर यांना विनंती करतो की सन्माननीय प्रभाकर सावंत यांना पुन्हा पुष्प देऊन त्यांचे या ठिकाणी स्वागत करावं. या संपूर्ण कार्यक्रमाच्या अनुषंगाने आपण उपस्थित राहून आमचं मनावर वाढवलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. त्यानंतर सन्माननीय रणजित देसाई यांचं या ठिकाणी स्वागत होतंय. तुषारजी जळकर यांना विनंती करतोय की त्यांनी पुन्हा पुष्प देऊन त्यांचं स्वागत करावं. त्यानंतर तुषार करकर यांना विनंती आहे की त्या ठिकाणी रणजित सावंत या ठिकाणी उपस्थित आहे त्यांचंही या ठिकाणी स्वागत करावं. सावंत दिग्दर्शक आणि वाहक दिग्दर्शक आमचे मार्गदर्शक. त्यानंतर रेल्स महामंडळ उपाध्यक्ष विठ्ठल तळवकर यांना विनंती आहे की आपण संध्या देशपांडे यांचंही या ठिकाणी पुन्हा पुष्प देऊन स्वागत करावं. त्यानंतर कोकण कला केंद्राचे अध्यक्ष सन्माननीय साईजी दळवी यांचं देखील या ठिकाणी पुन्हा पुष्प देऊन स्वागत होते. विठ्ठल तळवकर यांना विनंती करतोय की त्यांनी पुन्हा पुष्प देऊन त्यांचं स्वागत करावं. त्यानंतर अयोध्या महानाट्याची निर्मिती झाली आणि या संपूर्ण महानाट्याची निर्मिती झाली गेली ते बडाई देवीच्या या ठिकाणी उपस्थित आहेत. तेजस मस्ती यांना विनंती करतो की आपल्या शुभ असेल की त्यांचं गुलाम पुष्प देऊन या ठिकाणी स्वागत करावं. रेल्स महामंडळ रेडिमेड तेजस मस्ती आणि सोबतच त्याचबरोबर साई कला मंडळाचे सर्व भूषण तेजस सर यांचं देखील आम्ही गुलाब पुष्प देऊन स्वागत करतो. तेजस मस्तीला विनंती करतोय की त्यांनी गुलाब पुष्प देऊन त्याचे देखील स्वागत करावं. खूप खूप धन्यवाद. सर्व मान्यवरांचं अगदी मनापासून आभार मानतो आणि प्रभाकर सावंत यांना विनंती आहे की आपण या संपूर्ण कार्यक्रमासाठी थोडी शुभेच्छा देऊ. या फेस्टिवलमध्ये या रील्स मध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत. एकदा जोरदार सर्वांसाठी. निश्चितच या संपूर्ण रील फेस्टिवलला बक्षीस वितरण सोहळा सुरुवात करण्यापूर्वी आम्ही नेहमीच कारण ज्याने आम्हाला या रील फेस्टिवलला जेव्हा सुरुवात करायची शूटला सुरुवात करायची म्हटलं की त्या सर्वात प्रथम कुठलाही कॅमेरामॅन तिथला डीओपी की बाप्पाच्या चरणी नतमस्तक होतो. बाप्पाच्या समोर कॅमेरा ठेवून रोल केला जातो आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं त्या रीलच्या चित्रकरणाला किंवा कुठेही शॉर्ट फिल्म असेल अल्बम असेल चित्रपट असेल त्या शूटिंगला चित्रीकरणाला सुरुवात होते. याही वेळी आपण असं काहीच करतोय आम्हाला कारण एवढी मोठी स्पर्धा 1 लाखाचं बक्षीस 1 लाखाच्या टाळ्या मागले या मला वाटतं साधारण 10,000च्या वाद्या असतील नसतील. 1 लाखाच्या म्हणजे कशा वाजल्या पाहिजे मागे म्हणजे सांगावं वाटतं की जेव्हा या स्पर्धेचं पोस्टर जारी झालं आणि ज्यावेळी त्याच्यावर 1 लाख प्रथम पारितोषिक तेव्हा बऱ्याच जणांनी त्याच्यावरती 0 मोजली नक्की किती येते हे चुकून तर वाचत नाही ना काउंटिंग चुकलं तर नाहीये ना. त्यामुळे खरोखरच या स्पर्धेचं हे मोठं वैशिष्ट्य आहे की याचा पहिल्या स्पर्धकाला म्हणजे विजेत्या स्पर्धकाला 1 लाखाचं पारितोषिक आहे म्हणजेच लाख मोलाचं पारितोषिक आहे. तेव्हा या पारितोषिकासाठी या स्पर्धेसाठी एकदा काय होत निश्चितच कारण बऱ्याच जणांचे फोन पण तशा वेळी आले होते की एवढी मोठी स्पर्धा घेता 1.5 मिनिटाचा रील असतो आणि 1.5 मिनिटाच्या रीलला 1 लाखाचं पारितोषिक हे केवढं मोठं धाडस किंवा साहस आयोजकांचं या सगळ्याच गोष्टी उलगडणार आहोत. बऱ्याच जणांचे असे फोन आले बऱ्याच जणांनी असंही विचारलं की रीलची एवढी मोठी स्पर्धा घेता 1 लाखाचं बक्षीस तुम्ही देताय पण नाव असं का रील शहाणा त्यामागचंही गुपित खूप वेगळं आहे. या सगळ्या गुपितांचा आम्ही उलगडा करणार आहोत. हळूहळू कार्यक्रमाच्या जसं आपण एक पायरी सर करत जाऊ तशा सगळ्या गोष्टी उलगडत जाणार आहोत. त्यापूर्वी पुन्हा एकदा आपण कॅमेरा रोल करूया आणि खऱ्या अर्थानं या संपूर्ण रील फेस्टिवलच्या चित्रीकरणाला सुरुवात करूया. गणपती बाप्पा मंगलमूर्ती 14 विद्या 64 कलांचा अधिपती आपल्या सर्वांचा आराध्य आणि लाडकं दैवत गणपती बाप्पाच्या चरणी नतमस्तक होऊया म्हणजेच एक बहारदार असा नृत्याविष्कार बघूया आणि खऱ्या अर्थानं सुरू करूया रील फेस्टिवल 2024. यामध्ये परीक्षकांच्या रिझल्टनुसार संपूर्ण 139 रीलचा विचार केल्यानंतर फक्त 2च पारितोषिक आपण देत आहोत कारण 3ऱ्या पारितोषिकासाठी अपेक्षित असलेला अभिनय किंवा अभिनेत्री या संपूर्ण रील मधून आपल्याला मिळाली नाही. त्यामुळे द्वितीय आणि प्रथम अशा प्रकारचे 2 आपण ही पारितोषिक देतोय आणि पहिल्यांदा आपण घोषित करत आहोत रील शहाणा अभिनेत्री द्वितीय आणि विजेती आहे द्वितीय अभिनेत्री पारितोषिक विजेती शुभदा टिकम. हापूस शुभदा टिकम कृपया आपण या ठिकाणी उपस्थित राहून आपला हा मान स्वीकारावा. मान्यवरांच्या हस्ते हे बक्षीस वितरण होते. रील शहाणा अभिनेत्री द्वितीय पारितोषिक विजेती स्पर्धक शुभदा टिकम हापूस त्यामध्ये प्रभाकर सावंत साहेब त्यांनी विनंती आहे की आपल्याकडे शुभ असते हे पारितोषिक देऊनच शुभदा टिकम या ठिकाणी उपस्थित नाहीये. त्यांच्या वतीनं त्यांच्या सहकारी आहेत त्या हे पारितोषिक स्वीकारतात. शुभदा टिकम हे खरं तर खूप मोठं नाव आहे
गेली अनेक वर्ष सातत्यानं नाट्यसृष्टीमध्ये एकाधिक स्पर्धेमध्ये झळकणारे नाव आणि आता रील्सच्या माध्यमातून आपल्याला पहिलं पारितोषिक स्त्रीचा मान म्हणून रील शाळा अभिनेत्री विद्य शुभदा टिकव आणि यानंतर रील शाळा अभिनेत्री प्रथम विजेते आहे प्रथम रुची नेरुरकर रील शाळा अभिनेत्री प्रथम रुची नेरुरकर छोट्या वयाची मोठी स्वप्न या मालिकेच्या माध्यमातून अगदी घराघरात म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचलेली ही नेरूरची कन्या रुची संजय नेरुरकर तिथे सर्व विनंती आपण आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक देऊन सन्मानित करावं रील शाळाची आकर्षक अशी ट्रॉफी गुलाब पुष्प आणि प्रमाणपत्र एक गोष्ट बिलकुल पाहिली का तर ही ट्रॉफी निलेश अतिशय सुंदर अशी ट्रॉफी आहे तर त्याचा उल्लेख करावा असं वाटतो की ही ट्रॉफी तुम्हाला वाटत असेल की ही ट्रॉफी कुठून तरी आपण मागवली आहे कुठून तरी आणली आहे ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीने तर नाही याचं उत्तर आहे त्या ट्रॉफीचं डिझाईन त्याचबरोबर हा ट्रॉफी करणारा आपला सिंधुदुर्गाचा सुपुत्र आहे एका जोरदार काय नाव डिक्लेअर करण्यात आली की सिंधुदुर्गाच्या सुपुत्रांनी अशी आकर्षक ट्रॉफी केली आहे आता निलेश ते नाव जरा सांगा की कोणी ही ट्रॉफी केली आहे निश्चित रूपानं मला ते नाव सांगायला आवडेल कारण तो माझ्याच गावचा सुपुत्र आहे किशोर नाईक याच्यासाठी एका जोरदार आपण काय देऊया तर त्याच्या संकल्पनेचं कारण रीलची ही स्पर्धा असल्यामुळे त्याला समर्पक अशी ही ट्रॉफी आहे आणि नंतर पुढील गोष्टीच्या आपण बक्षीस वितरणाकडे वळत आहोत रील शहाणा संगीत ज्या पद्धतीने उल्लेख झाला की प्रत्येक अंग महत्वाचं आहे अगदी 1.5 मिनिटाचं रील परंतु त्यासाठी संगीतही तेवढं महत्व आहे संगीतही तेवढं महत्वाचं आहे तर त्याचा इम्पॅक्ट ओव्हरऑल इम्पॅक्ट त्याचं सादरीकरण हे तेवढं छान वाटतं त्यामुळे हे पारितोषिक या ठिकाणी आम्ही जाहीर करतोय ज्या पद्धतीने काही वेळापूर्वी उल्लेख केला की यामध्ये देखील प्रथम द्वितीय आणि तृतीय अशी 3 पारितोषिकं होती परंतु जेव्हा 139 रील्सचं परीक्षण केलं गेलं त्यानंतर त्या संगीताचं बक्षीस म्हणजे हे पारितोषिक म्हणजे ते 3 ऐवजी द्वितीय आणि प्रथम असे 2च क्रमांक या ठिकाणी आम्ही जाहीर करतोय आणि यातील रील शहाणा संगीत द्वितीय क्रमांक प्राप्त झालाय रील शहाणा संगीत द्वितीय क्रमांक दर्श सावंत जोरदार आहे त्याचं अभिनंदन करूया रील शहाणा संगीत द्वितीय क्रमांक दर्श सावंत सन्माननीय दिलीसांना विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते सन्मान ही ट्रॉफी देऊन दर्श सावंत सन्मानित करावं आणि रील शहाणा संगीत प्रथम क्रमांक आणि विजेते आहेत आकाश सपकाळ आणि ऋत्विक धुरी प्रथम क्रमांक रील शहाणा संगीत आकाश सपकाळ आणि ऋत्विक धुरी सन्माननीय मान्यवरांच्या हस्ते हे बक्षीस वितरित होते रील शहाणा संगीत प्रथम प्रणयजी देवी साहेबांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते हे बक्षीस वितरित करावं आणि प्रणयजी यांना विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक देऊ त्या दोघेही रीलच्या शहाणा लोकांना सन्मानित करावं रील शहाणा संगीत प्रथम क्रमांक आकाश सपकाळ आणि ऋत्विक धुरी खूप खूप अभिनंदन दोन्ही विजेत्यांचे आणि मान्यवरांचे लाख लाख आभार आपण विनंती आहे आपण स्थानापन्न व्हावं आपल्या भेटीला पुढील नृत्य प्रकार घेऊन येतोय अर्थात आपले नृत्य विष्कार सादर करणारे कलाकार आपल्यासमोर घेऊन येत आहेत जोगवा ज्याचं बक्षीस 1,00,000 रुपये दुसरं 50,000 रुपये तर नक्की याचा उद्देश सांगणं समोरच्यांना कळू देत पण की नक्की एवढं मोठं बक्षीस ठेवण्याचा उद्देश काय नक्की जमर कारण 1,00,000 रुपयाचं बक्षीस आणि तेही 1.5 मिनिटासाठी 1.5 मिनिटाच्या म्हणजे 90 सेकंदाच्या रीलसाठी बऱ्याचदा याही ज्या गोष्टीचा मी उल्लेख करणार आहे ना त्या गोष्टीतून आपण सगळेजण गेलेलो आहोत कारण आज रसिक मायबाप प्रेक्षकांची खऱ्या अर्थानं गर्दी थोडी कमी दिसते पण मला आवडीने अभिमानानं आनंदानं सांगावं असं वाटतं की माझ्या समोर जे बसले ते सगळे स्टार लोक बसलेले आहेत त्यामुळे त्यांच्या समोर कार्यक्रम करताना निवेदन करताना जास्त आनंद होतो आणि मंडळी या स्टार लोकांना नेहमी आपण जेव्हा एखादी गोष्ट करायला घेतो ना हातात एखादं रील जर चांगल्या पद्धतीने शूट करायचं असेल आपल्याला एखादं अल्बम सॉन्ग चांगल्या पद्धतीने शूट करायचं आहे एखादा लघुपट करायचं आहे असं जर आपल्या मनात एखादी संकल्पना एखादी गोष्ट एखादा विचार जर आला आणि आपण जर करायला गेलो तर सगळ्या गोष्टी जुळतात आपल्याकडे डीओपी असतो आपल्याकडे कलाकार असतात आपल्याकडे लोकेशनची ती अजिबातच कमी नाहीये पण आपण अडकतो
तो आपल्याकडे प्रोड्युसर नसतो. म्हणजे पैसा आला. आणि म्हणजे पैसा आला आणि आमचा उद्देश हाच आहे की 1 लाखाचं बक्षीस मिळणारे किंवा 50,000चं बक्षीस मिळणारे, 25,000चं बक्षीस मिळणारे, ज्यावेळी तुम्हाला आर्थिक चढचढ जाणवेल ना त्यावेळी या रील्सच्या बक्षिसाचा कुठे ना कुठे उपयोग होईल. आणि तुम्हाकडनं एकच अपेक्षा असेल की येणाऱ्या काळात एखादा तरी शॉर्ट फिल्म इंटरनॅशनल फेस्टिवलला चमकलेली दिसेल. या संकल्पनेसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ दो की किती छान उद्देश आहे बघा की या 1 लाखाचा उपयोग करून आपले नवनवीन प्रोजेक्ट यावेत, ज्यामध्ये कोणताही प्रोजेक्ट हा पैशासाठी थांबू नये. आणि म्हणूनच खरोखरच हे 1 लाखाचं पारितोषिक, त्याचबरोबर 50,000 म्हणा, 25,000 म्हणा, हे खरोखरच फार मोलाचं आहे. कारण ज्या पद्धतीने निलेशने उल्लेख केला की खरोखरच या सोशल मीडियामध्ये फार ताकद आहे आणि आमच्या समोर बसलेली ही मंडळी कोकणचा खरोखरच कॅलिफोर्निया करू शकतील एवढी ताकद असणारी मंडळी आहेत. कारण हे सगळे स्टार्स आहेत, हे सगळे रील स्टार्स आहेत आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी अशा पद्धतीची ही स्पर्धा आणि एवढं मोठं बक्षीस या ठिकाणी जाहीर करण्यात आलं. यानंतर आपण स्पर्धेकडे वळतोय की पुढील कॅटेगरीकडे आपण बोलतोय आणि हे बक्षीस वितरण करण्यासाठी मी निमंत्रित करतो बाबावर्धन थिएटरचे कार्यवाहक, लेखक, दिग्दर्शक सन्माननीय केदारजी सामंत साहेब आणि सोबतच कोकण कला अध्यक्ष सन्माननीय साईनाथ जळवी यांना विनंती आहे की कृपया आपण अगदी आदरपूर्वक व्यासपीठावर यावं आणि पुढील जी पारितोषिकं आहेत ती आपल्या शुभ हस्ते आपण देऊन सन्मानित करावं. या ठिकाणी पुढील पारितोषिकांचं वितरणासाठी कॅटेगरी आहे उत्कृष्ट अभिनेता. खरोखरच 90 सेकंदाची ही रील आणि यामध्ये अभिनयाला फार महत्व आहे आणि ही 2 दिग्गज नावं आहेत इथली जी अभिनयासाठी वेगवेगळ्या पद्धतीनं धडपडत असतात. त्यांच्या हस्ते हे बक्षीस वितरण होत आहे आणि हे बक्षीस वितरण अर्थात उत्कृष्ट अभिनेता तृतीय, द्वितीय आणि प्रथम. निश्चित अमर आणि खास करून या दोन्ही व्यक्तींना आज या बक्षीस देण्यासाठी खऱ्या अर्थानं निमंत्रित करण्यात आलं. यामागची गोष्ट अशी आहे की सध्या बाबावर्धन थिएटरच्या माध्यमातून बालनाट्य शिबिर सुरू आहे आणि या संपूर्ण आपल्या कोकणातील या कुडाळ तालुक्यातील अनेक छोटी छोटी मुलं केदार सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली अभिनयाचे धडे गिरवत आहेत आणि येणाऱ्या काळात देखील म्हणजे मला वाटतं 7 मे पासून साईनाथ जळवी यांचं देखील अभिनय शिबिर सुरू होत आहे. म्हणून या दोन्ही आमच्या मान्यवरांसाठी एकदा जोरदार आपण टाळ्या वाजूयात आणि त्यांच्या शुभ हस्ते देऊया रील शहाणा अभिनेता. यामध्ये तृतीय क्रमांक सर्वप्रथम आपण जाहीर करतोय. रील शहाणा अभिनेता तृतीय क्रमांकाचा मानकरी आहे विद्याधर कार्लेकर. तृतीय क्रमांक विद्याधर कार्लेकर, रील शहाणा अभिनेता, तृतीय पारितोषिक. मान्यवरांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते या पारितोषिकाचं वितरण करावं. सन्माननीय केदारजी सामंत यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते या तृतीय पारितोषिकाचं वितरण करावं. सन्माननीय विद्याधर कार्लेकर या ठिकाणी उपस्थित नाहीये, परंतु त्यांचे टीम मेंबर मिलिंद गुरव हे बक्षीस स्वीकारत आहेत. मनपूर्वक अभिनंदन. यानंतर रील शहाणा अभिनेता द्वितीय क्रमांकाचा मानकरी आहे राहुल कदम. द्वितीय क्रमांक अभिनेता, रील शहाणा अभिनेता राहुल कदम. सन्माननीय कोकण कला केंद्राचे अध्यक्ष साईनाथजी जळवी यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते या बक्षिसाचं वितरण करावं. रील शहाणा अभिनेता राहुल कदम. मनपूर्वक अभिनंदन. अभिनेता प्रथम. नाव बरीच येत आहे. येऊ द्या
कोण कोण वाटतंय? अजून आणि रील शहाणा अभिनेता प्रथम आणि विजेता आहे चारू पुजारी. रील शहाणा अभिनेता प्रथम. दोन्ही मान्यवरांना विनंती आहे की हे प्रथम पारितोषिक आपल्या दोघांच्याही शुभ हस्ते म्हणजे सन्माननीय केदारजी सामंत आणि सन्माननीय साईनाथजी जळवी यांच्या शुभ हस्ते हे बक्षीस वितरण व्हावं. रील शहाणा अभिनेता प्रथम चारू पुजारी. उल्लेख झालाय. चारू पांजरी यांच्यासाठी एकदा जोरदार आपण टाळ्या देऊया. प्रथम पारितोषिकाचा मानकरी उत्कृष्ट अभिनेता रील शहाणा अभिनेता चारू पांजरी. मनपूर्वक अभिनंदन. कोकणातील सर्वात मोठ्या रील स्पर्धेचा उत्कृष्ट अभिनेता पारितोषिक चारू पांजरे. एका जोरदार टाळ्या या चारू पुजारी यांच्यासाठी. आणि चारू पांजरे यांच्याबद्दल सांगायचं झालं तर संपूर्ण त्यांचा अभिनय बघत असताना त्यांच्या दातात असलेल्या काडीनं त्यांची बरीच मदत केलेली आहे. त्यांच्यासाठी खरंच एकदा जोरदार आपण टाळ्या देऊयात. आणि खूप छान पद्धतीने आपण अभिनय केला. सहज असा अभिनय आणि नक्कीच सर्व परीक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आणि म्हणूनच ते प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले. पुन्हा एकदा मनपूर्वक अभिनंदन. यानंतर पुढील विभागाकडे वळत आहोत. रील शहाणा लेखक आणि तृतीय क्रमांक आहे. तृतीय क्रमांक रील शहाणा लेखक रविकिरण शिरवलकर. तृतीय क्रमांकाचे मानकरी रविकिरण शिरवलकर. रील शहाणा लेखन. खरोखरच लेखन हे किती महत्वाचं असतं की अगदी 1.5 मिनिटाच्या कालावधीमध्ये जर एखादी कलाकृती तुम्हाला रसिक प्रेक्षकांना खिळवून ठेवायचं असेल, पाहणाऱ्याला खिळवून ठेवायचं असेल तर काही मोजकेच पण महत्वाचे शब्द जे प्रत्येकाला खिळवून ठेवतील हे फार मोठी ही कला आहे. आणि म्हणूनच आजच्या या रील स्पर्धेमध्ये हे देखील पारितोषिक देण्यात आलं. यामध्ये आता आम्ही द्वितीय क्रमांक जाहीर करतोय. रील शहाणा लेखन द्वितीय आणि हे पारितोषिक जात आहे निलेश जोशी. सन्माननीय साईनाथजी जळवी यांना विनंती आहे की या द्वितीय पारितोषिकासाठी त्यांनी बक्षीस वितरण करावं. द्वितीय पारितोषिकाचे मानकरी निलेशजी जोशी. उत्कृष्ट लेखन द्वितीय क्रमांक निलेशजी जोशी. अगदी बरोबर संकासूर या रीलचं त्यांनी लेखन केलंय. अतिशय उत्कृष्ट असं लेखन. आणि आता ज्याची आपण उत्सुकतेनं वाट पाहतात ते लेखन अर्थात या लेखनामधील प्रथम क्रमांक. निलेश, ज्या पद्धतीनं हा प्रथम क्रमांक दिला जातोय अतिशय कमी शब्दांमध्ये जी संकल्पना आहे ती मांडली आहे त्यालाच हे प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळणार आहे. तेव्हा निलेशला विनंती आहे की कृपया हे बक्षीस जाहीर करावं. रील शहाणा लेखक प्रथम क्रमांक आणि विजेते आहेत डॉक्टर प्रणव प्रभू. प्रथम क्रमांक विजेता अर्थात डॉक्टर प्रणव प्रभू. दोन्ही मान्यवरांना विनंती आहे की आपल्या दोघांच्याही शुभ हस्ते लेखन प्रथम रील शहाणा लेखन प्रथम डॉक्टर प्रणव प्रभू यांना हे बक्षीस वितरण त्याचा सन्मान व्हावा अशी मी विनंती करतोय. कोकणचा कॅलिफोर्निया विकासाच्या पाऊल खुणा. अतिशय उत्कृष्ट असं लेखन डॉक्टर प्रणव प्रभू यांनी केलं आणि म्हणूनच या प्रथम क्रमांकाच्या पारितोषिकाचे ते मानकरी ठरले. उत्कृष्ट लेखन रील शहाणा उत्कृष्ट लेखन
मी लेखन जरी केलं असतं तर ते लेखन तुमच्यापर्यंत पोहोचवायचं जे काम केलं आहे ते माझ्या शेजारी उभे आहेत. त्यांनी खूप चांगल्या शब्दात ते मांडलं आणि मी पहिल्यांदा त्याला सांगितलं होतं की मला प्रत्येक शब्दाला न्याय द्यायचा आहे आणि तो त्यांनी दिला म्हणून हे पारितोषिक आहे. त्यामुळे थँक्यू सो मच अमर प्रभू, तुमच्यामुळे शक्य झालं. थँक्यू सो मच. आणि थँक्यू सो मच रील शहाणा, रील मालवण. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. विजेत्यांचे मनपूर्वक अभिनंदन आणि मान्यवरांचे लागले आभार. आपल्याला विनंती आहे कृपया आपण स्थानबद्ध व्हावं. असलेला माहितगार गळती माणूस असतो आणि त्याच्यामुळे फ्रेमिंगला पण फार महत्व असतं. म्हणजे जसं आपण एखाद्या फिल्ममध्ये पाहतो, एखाद्या लघुपटामध्ये पाहतो, तसंच तेवढंच महत्व आहे एखाद्या रीलमधल्या कॅमेरामॅनला. आणि कदाचित हे महत्व तेवढं इतर कॉम्पिटिशनमध्ये दिलं जात नाही. म्हणून या कॉम्पिटिशनमध्ये प्रभाकर साहेबांच्या या सगळ्या संकल्पनेतून, या सगळ्या प्रोत्साहनातून हे देखील आम्ही पारितोषिक जाहीर केलंय की उत्कृष्ट 3 DOP म्हणजेच कॅमेरामॅन. निश्चितच, कारण 1.5 मिनिटामध्ये वेगळ्या पद्धतीनं ती गोष्ट कॅमेऱ्याच्या नजरेतून लोकांसमोर मांडणं हे कसं ज्यांनी उत्कृष्टरित्या केलं त्यांची नावं, त्या तिघांची नावं या लिस्टमध्ये आहेत. आणि हे बक्षीस वितरण करण्यासाठी मी निमंत्रित करतो सौ संध्या देवसे मॅडम आणि भूषण तेजम सर. आपल्याला विनंती आहे कृपया पुढील पारितोषिक देण्यासाठी आपण स्टेजवर यावं. पुढील पारितोषिक अर्थात या कोकणातील सर्वात मोठ्या रील फेस्टिवलचा उत्कृष्ट कॅमेरामन याच ठिकाणी जाहीर होणार आहे. सर्वप्रथम तृतीय, त्यानंतर द्वितीय आणि त्यानंतर सर्वोत्कृष्ट अर्थात DOP प्रथम पारितोषिक मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी दिलं जाणार आहे. तर या रील शहाणा DOP तृतीय क्रमांकाचं पारितोषिक जात आहे. DOP रील शहाणा DOP तृतीय क्रमांक आणि विजेते आहेत सिद्धेश पवार. रील शहाणा तृतीय पारितोषिकाचे मानकरी DOP तृतीय अर्थात सिद्धेश चव्हाण. सन्माननीय केसी मॅडम यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते हे बक्षीस वितरित करावं. DOP तृतीय क्रमांक सिद्धेश चव्हाण. सिद्धेश खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा. त्यानंतर DOP रील शहाणा DOP द्वितीय आणि विजेते आहेत रील शहाणा DOP द्वितीय क्रमांकाचा मानकरी प्रसाद धुरी. उत्कृष्ट कॅमेरामॅन द्वितीय अर्थात प्रसाद धुरी. सन्माननीय तेजम सर यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते हे बक्षीस वितरित करावं. खरोखरच मनापासून अभिनंदन. प्रसाद धुरी द्वितीय क्रमांकाचे मानकरी, रील शहाणा द्वितीय उत्कृष्ट कॅमेरामॅन. मनपूर्वक आभार. आणि यानंतर सर्वांच्याच उत्सुकतेचा क्षण अर्थात या स्पर्धेतील, या रील शहाणा स्पर्धेतील उत्कृष्ट DOP त्याच्या उत्कृष्ट फ्रेमिंगमुळे त्या मानांकनापर्यंत पोहोचलेला हा प्रथम पारितोषिक विजेता रील शहाणा DOP प्रथम. एनी केसेस कोणाची नावं वाटते? कोण? मिलिंद आडेकर. अजून क्षितिज. अजून मागे सप्पा आणि रील शहाणा DOP प्रथम क्रमांक विजेते आहेत क्षितिज रवी. रील शहाणा प्रथम क्रमांकाचा मानकरी अर्थात उत्कृष्ट कॅमेरामन रील शहाणा DOP उत्कृष्ट क्षितिज देवगी. मनापासून आभार. दोन्ही मान्यवरांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते हे बक्षीस वितरित व्हावं. कोकणातील सर्वात मोठ्या रील स्पर्धेचा उत्कृष्ट DOP क्षितिज देवगी. दिग्दर्शक रुपेश योगी यांचे सुमुद्र खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा. यानंतर आपण पुढील कॅटेगरीकडे वळतोय. अर्थात पुढील कॅटेगरी आहे उत्कृष्ट एडिटर. आपण सर्वजण यामध्ये तज्ञ आहात. एडिटर म्हणजे हे किती महत्वाचं अंग आहे हे सांगायची गरज नाही, तरी पण सांगू इच्छितो की एडिटर हा फार महत्वाचा असतो. प्रत्येक फ्रेमिंगला जोडणं, त्या पद्धतीने एखाद्या कार्यक्रमामध्ये सूत्रसंचालन यश महत्वाचा असतो. तो कार्यक्रम जोडत जातो, गुंफत जातो. त्याच पद्धतीने ही उत्कृष्ट गुंफण ज्याची असते त्याचंच रील, त्याचीच कलाकृती जास्त इफेक्टिव्ह वाटते. आणि म्हणूनच हे पारितोषिक आम्ही या ठिकाणी देतोय. तृतीय, द्वितीय आणि प्रथम अर्थात एडिटर. रील शहाणा एडिटर तृतीय क्रमांक दिनेश जोशी. एडिटर रील शहाणा एडिटर तृतीय क्रमांकाचे मानकरी दिनेश जोशी. सन्माननीय केसी मॅडम यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते हे बक्षीस वितरित व्हावं. रील शहाणा उत्कृष्ट एडिटर तृतीय क्रमांकाचे मानकरी दिनेश जोशी. मनपूर्वक अभिनंदन. पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा.
आणि त्यानंतर शाळा एडिटर द्वितीय क्रमांक. आपण आवाज जरा प्रेक्षकगृहातून अजून जास्त येईल हे नाव समोर आल्यानंतर. नक्कीच रील शहाणा द्वितीय क्रमांक एडिटर. कृपया नाव आपल्याकडून भरपूरच नाव येत आहेत. वेळ न दवडता कोकणातील सर्वात मोठ्या रील स्पर्धेचा द्वितीय क्रमांकाचा मानकरी असलेला एडिटर अर्थात आकाश सकपाळ. द्वितीय क्रमांकाचा मानकरी रील शहाणा एडिटर आकाश सकपाळ. सन्माननीय तेजस सर यांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते हे बक्षीस वितरित व्हावं. धन्यवाद, मनपूर्वक अभिनंदन. आणि यानंतर एडिटर प्रथम. खरोखरच हे देखील फार महत्वाचं पारितोषिक आहे. बऱ्याच जणांच्या मनात वेगवेगळी नावं आहेत, कारण ज्या पद्धतीने उल्लेख झाला की खरोखरच हे सिंधुदुर्गातील कोकणातील सर्व स्टार मंडळी समोर आहेत. प्रत्येक जण उत्कृष्ट सादरीकरणामध्ये माहीर आहे. त्यामुळे नक्की याचा मानकरी कोण आहे हे फार उत्सुकतेचं आहे. तेव्हा एडिटर प्रथम क्रमांकाचा मानकरी रील शहाणा एडिटर प्रथम क्रमांक पुन्हा आकाश सकपाळ. कोण हरकत नाही. नाव अनाउन्समेंट झाल्यानंतर जोरदार आवाज आला पाहिजे प्रेक्षकगृहातून. कारण रील शहाणा एडिटर प्रथम क्रमांक विजेते आहेत क्षितिज निरोगी. रील शहाणा विजेता एडिटर अर्थात प्रथम क्रमांकाचा मानकरी क्षितिज निरोगी. दोन्ही मान्यवरांना विनंती आहे आपल्या दोघांच्याही शुभ हस्ते या बक्षिसाचं वितरण व्हावं. उत्कृष्ट डीओपी त्याचबरोबर उत्कृष्ट एडिटरचा मानकरी ठरलेला क्षितिज निरोगी. खूप खूप अभिनंदन आणि मान्यवरांचे आभार. आपल्याला विनंती आहे थोडं आपण सादर करावं. उशीर होतोय, थोडा वेळ वाढवून द्या. आणि हा वेळ रात्री 9 वाजेपर्यंत दिला सगळ्यांच्या आग्रहाखाली. पण यानंतर एक चांगली बाजू त्याचबरोबर वाईट बाजू नक्कीच सांगावीशी वाटते की नियमांच्या बाबतीत कोणतंही उल्लंघन झालेलं नाहीये. त्यामुळे 9 वाजल्यानंतरही काही रील्सचा रिक्वेस्ट आल्या आयोजकांपर्यंत. आणि हा प्रश्न होता की या रील्स ऍक्सेप्ट कराव्यात की करू नयेत. आणि नक्कीच आपल्या प्रेमापोटी या रील्स ऍक्सेप्ट केल्या गेल्या. मात्र या स्पर्धकांना या रील्स करणाऱ्यांना त्यांच्या रील्स स्पर्धेमध्ये गृहीत पकडल्या गेल्या नाहीयेत. हे नाहीतच सांगावं वाटतंय. म्हणजे जे 9 नंतर ज्यांचे सबमिट झालंय त्यांची रील पोहोचली आयोजकांपर्यंत त्यांना मात्र या स्पर्धेमध्ये गृहीत धरलं गेलं नाही. आणि म्हणून या ठिकाणी उल्लेख नाही करत, पण त्यामध्ये काही खरोखरच दर्जेदार कलाकृती या बक्षिसांपासून मात्र वंचित राहिल्या हे मात्र नक्कीच सांगावं वाटतंय. तेव्हा पुढच्या संकल्पनेकडे वळतोय, अर्थात पुढच्या अवॉर्ड्सकडे, पुढच्या नामांकनाकडे वळतोय. अर्थात उत्कृष्ट संकल्पना रील शहाणा सर्वोत्कृष्ट संकल्पना तृतीय. आणि कॅमेरा त्यांच्या हातात आहे. सगळ्या गोष्टी शूट करतायत. प्रत्येक गोष्ट कॅमेरा त्यांच्या हातात तो खाली ठेवलाय. सर्वोत्कृष्ट संकल्पना तृतीय क्रमांक अर्थात निमेश जोशी. सन्माननीय नागेश निवेळकर आपल्या कोकणातील उत्कृष्ट निवेदक त्यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते हे बक्षीस वितरित करावं. संकल्पना तृतीय क्रमांकाचे मानकरी निलेश जोशी. कारण ते नाव आपल्या समोर येतंय. रील शहाणा सर्वोत्कृष्ट संकल्पना द्वितीय आणि विजेते आहेत विश्वजित बालव. रील शहाणा संकल्पना द्वितीय क्रमांकाचे मानकरी विश्वजित बालव. मनापासून अभिनंदन. तुषारजी तळकटकर यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते हे बक्षीस वितरित करावं. कोकणातील सर्वात मोठ्या रील कॉम्पिटिशनचा संकल्पनेचा द्वितीय क्रमांकाचे मानकरी अर्थात विश्वजित बालव. आणि यानंतर सर्वात पुन्हा एकदा महत्वाचं बक्षीस, महत्वाचं पारितोषिक अर्थात संकल्पना प्रथम पारितोषिक. नक्कीच ही संकल्पना येणं
आणि त्याचं सादरीकरण होणं हे फार महत्वाचं असतं. म्हणूनच या स्पर्धेमध्ये संकल्पनेला देखील तेवढंच महत्व आणि म्हणून हे बक्षीस दिलं गेलंय. तर या ठिकाणी संकल्पना रील शहाणा प्रथम क्रमांकाचा मानकरी आहे मालवणी कांडेचोर. रील शहाणा संकल्पना प्रथम मालवणी कांडेचोर. दोन्ही मान्यवरांना विनंती आहे की आपल्या दोघांच्याही शुभ हस्ते हे बक्षीस वितरित व्हावं. रील शहाणा संकल्पना प्रथम क्रमांकाचे मानकरी आहेत. अर्थात रील आहे मालवणी कांडेचोर. मनापासून अभिनंदन सर्व टीमचं त्यांच्या संकल्पनेचं. कारण ते ठरले या रील शहाणा स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट संकल्पनेचे मानकरी. रीलचं नाव मालवणी कांडेचोर. खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा. मान्यवरांना विनंती आपण कृपया बक्षीस वितरण सोहळ्याकडे बक्षिसांकडे आपण नामांकनाकडे वळत आहोत. कारण एखादी कलाकृती अमर म्हटली ही तशी संकल्पना आहे, जसं लेखन आहे, अभिनय आहे आणि यासोबतच या सगळ्यांची गुंफण घालून ते सादरीकरण करणं आणि रसिक मायबाप प्रेक्षकांसमोर ठेवणं म्हटलं त्या गोष्टीसाठी एक मार्गदर्शक अपेक्षित असतो. आणि आदरानं आपण त्याचं नाव उल्लेख करतो की त्या गोष्टीचा त्या गोष्ट आपल्या समोर प्रेझेंट करणारा दिग्दर्शक. आणि यानंतरच पुढील नामांकन आहेत सर्वोत्कृष्ट रील शहाणा दिग्दर्शक. नक्कीच दिग्दर्शनाला फार महत्व आहे. आपली कलाकृती सर्वोत्तम होण्यासाठी दिग्दर्शक सर्वतोपरी प्रयत्न करतो आणि म्हणूनच हे पारितोषिक देखील फार महत्वाचं आहे प्रत्येक रील स्पर्धकासाठी. तेव्हा वेळ न दवडता या स्पर्धेतील तृतीय क्रमांकाचा आम्ही पारितोषिक तृतीय क्रमांकाचा मानकरी जाहीर करतोय. रील शहाणा तृतीय क्रमांक प्राप्त करणारा दिग्दर्शक. पुन्हा एकदा मोबाईल खाली ठेवायला हरकत नाही, कारण विजेते आहेत निलेश जोशी. उत्कृष्ट दिग्दर्शक तृतीय क्रमांक रील शहाणा स्पर्धेतील उत्कृष्ट दिग्दर्शक तृतीय क्रमांकाचे मानकरी आहे निलेश जोशी. पुन्हा एकदा सन्माननीय तुषारजी तळकटकर यांना विनंती आहे की त्यांनी हे बक्षीस वितरित करावं. रील्स मालवणीचे अध्यक्ष तुषारजी तळकटकर यांच्या शुभ हस्ते हे बक्षीस वितरित होत आहे. खरोखर मनापासून अभिनंदन निलेश जोशी यांचं. आणि यानंतर सर्वोत्कृष्ट रील शहाणा दिग्दर्शक द्वितीय क्रमांक विजेते आहेत देवेंद्र कोळंबकर. रील शहाणा स्पर्धेतील दिग्दर्शनाचा द्वितीय क्रमांकाचा मानकरी अर्थात सन्माननीय देवेंद्र कोळंबकर. मनपूर्वक अभिनंदन. नागेश निंबळेकर यांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते हे बक्षीस वितरित व्हावं. दिग्दर्शन द्वितीय देवेंद्र कोळंबकर. आणि आता मात्र पुन्हा एकदा प्रथम क्रमांकाचे मानकरी अर्थात रील शहाणा 2024 चा उत्कृष्ट दिग्दर्शक. रसिक प्रेक्षकातून विनंती करतोय की कोणती नावं येत आहेत का. उत्कृष्ट दिग्दर्शक रील शहाणा. कोण वाटतंय सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक. इकडे ऋत्विक
नावाच्या समोर हात वर करा. किती जणांना वाटतोय बघूया. ऋत्विक, अजून कुठलं नाव येतंय? आकाश सकपाळ. अरे त्याचाच टीम बनतो ना तो. हा, स्ट्रॉंग. हापूस गँग साठी कोणाला हात वरती येतात बघूया. हापूस गँग. तर या ठिकाणी आम्ही या रील शहाणा स्पर्धेतील उत्कृष्ट दिग्दर्शकाचं नाव जाहीर करतोय. रील शहाणा 2024 उत्कृष्ट दिग्दर्शक ऋत्विक धुरी. 2024 रील शहाणा स्पर्धेतील उत्कृष्ट दिग्दर्शकाचा मानकरी ठरलाय ऋत्विक धुरी. मनपूर्वक अभिनंदन. या स्पर्धेतील अतिशय मानाचं पारितोषिक अर्थात उत्कृष्ट दिग्दर्शक दोन्ही मान्यवरांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते हे बक्षीस वितरित व्हावं. रील शहाणा 2024 उत्कृष्ट दिग्दर्शक ऋत्विक धुरी. खूप अभिनंदन. ऋत्विकची प्रत्येक कलाकृतीत वेगळेपण असतं, नाविन्य पण असतं आणि सातत्याने तो प्रयत्नशील असतो आणि त्या प्रयत्नांना यश म्हणून आजचं हे सर्वोत्कृष्ट रील शहाणा प्रथम क्रमांकाचं दिग्दर्शनाचं पारितोषिक. खूप खूप अभिनंदन आणि मान्यवरांचे लाख लाख आभार. आपल्याला विनंती आहे, काही दिवसापूर्वीच डिक्लेअर केली होती तर त्या संदर्भात कृपया उल्लेख कर की मोस्ट लाईक कधीपर्यंत आणि त्याचं कोणत्या पद्धतीने निकालामध्ये ते गृहीत पकडलं गेलंय तो टाइम या रसिक प्रेक्षकांना आवर्जून सांगावा अशी मी विनंती करतोय. 22 तारीखपासून 29 तारीख पर्यंतच्या कालावधीत आपल्याला रील पोस्ट करायच्या होत्या आणि त्या पोस्ट करत असताना आपल्याला रील शहाणा या पेजला कोलॅब देखील करायचं होतं. बऱ्याचदा असं झालं, काही रील अगदी सुरुवातीला आपण पोस्ट झाल्या होत्या, काही मधल्या कालावधीत पोस्ट झाल्या आणि बऱ्याचशा रील्स ह्या अगदी अंतिम टप्प्यात म्हणजेच 29 तारीखला त्या ठिकाणी पोस्ट झाल्या. पण मोस्ट लाईक रील याचा जेव्हा निकाल किंवा त्याचा रिझल्ट लावण्याची वेळ आली त्याला एक वेळ असणं खूप गरजेचं होतं आणि ती निश्चित करण्यात आली होती आज दुपारी 12 पर्यंतची. म्हणजेच काय तर 12 वाजेपर्यंत ज्या रीलला जास्तीत जास्त लाईक असतील अशा रीलला हे पारितोषिक देऊन आपण सन्मानित करणार आहोत असा हा नियम होता. आणि या पुढील बक्षीस वितरण सोहळ्यासाठी मी मान्यवरांना या ठिकाणी निमंत्रित करतो. कला क्षेत्रामध्ये त्यांची धडपड चालू आहे आणि म्हणूनच या अवॉर्डसाठी आम्ही त्यांना वितरित करण्यासाठी मान्यवर म्हणून आमंत्रित करतोय आणि वळतोय रील शहाणा कॉम्पिटिशनच्या मोस्ट लाईक रील कडे. आणि रील शहाणा 2024चा मोस्ट लाईक रील आहे त्याचे मानकरी आहेत मंदार शेटे. रील स्टार ऑफ सिंधुदुर्ग मंदार शेटे मोस्ट लाईक रीलचे मानकरी. रील शहाणा 2024 मोस्ट लाईक रीलचे मानकरी मंदार शेटे. मंदार नेहमीच वेगवेगळे रील करून पोस्ट करत असतो आणि त्याचे फॉलोअर्स देखील खूप आहेत आणि या रीलला देखील आज दुपारी 12 वाजेपर्यंत जास्तीत जास्त लाईक्स मिळाले होते आणि म्हणूनच हे पारितोषिक जात आहे मंदार शेट्टी. रील शहाणा 2024 मोस्ट लाईक मंदार शेट्टी. मनपूर्वक अभिनंदन. खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी लाख. आणि विजेते आहे हर्षद मेस्त्री. रील शहाणा 2024 विशेष लक्षवेधी रील हर्षद मेस्त्री. मान्यवरांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते या बक्षिसाचं वितरण व्हावं.
विठ्ठल तळवलकर त्याचबरोबर तेजस मस्के दोन्ही मान्यवरांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते या बक्षिसाचं वितरण व्हावं. असताना वेगवेगळे रील बघत असताना आणि एवढं मोठं पारितोषिक या स्पर्धेसाठी असताना एकच आपल्याला म्हणावं लागेल, चिंता कशाला उद्याची, गॅरंटी विकास दादांची. आणि ही टॅगलाईन घेऊन आपण या स्पर्धेत बऱ्याच जणांना विचार तेजस किंवा विठ्ठल पडला असेल की या टॅगलाईनचा उल्लेख मगापासून का नाही झाला. या मुद्दामहून राखून ठेवण्यात आला होता, कारण अंतिम टप्प्यात आल्यानंतर या महत्वाच्या बक्षीस वितरण करण्यात येत असताना ही टॅगलाईन येणं गरजेची होती. ती काय होती? चिंता कशाला उद्याची, गॅरंटी विकास दादांची. अगदी खरं आहे. आणि अजून अत्यंत महत्वाची एक गोष्ट जी मला तेजसकडनंच ऐकायला आवडेल. तेजसच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह आला, आता हा काय सांगतोय. संकल्पना आवडली असेल तर तेजससाठी एक जोरदार टाळ्या वाजवा संपूर्ण रील्स फेस्टिवलची. तेजस, मला हे विचारायचं आहे, 1 लाखाचं बक्षीस, एवढी मोठी स्पर्धा आणि हे सगळं करत असताना नाव मला खूप वेगळं वाटलं, रील शहाणा. आता हरकत नाही तर मला त्या मागची गोष्ट मला ऐकायला आणि सगळ्यांना ऐकायला आवडेल. थोडक्यात सांगायचं तर रील जेवढा छोटा पार्ट आहे ना की 1.5 मिनिटाचा, तर ती या नावामागची संकल्पना पण तेवढी छोटीच आहे की आपण एखाद्याला दीड शहाणा म्हणतो. तर आपला रील पण 1.5 मिनिटाचा असतो, म्हणून तो रील शहाणा दीड शहाणा. दीड मिनिटात जो शहाणागिरी करेल तो रील शहाणा अशी ती संकल्पना. थँक्यू. खरोखरच अतिशय उत्कृष्ट अशी संकल्पना या सुपीक डोक्यातून निघाली, तेव्हा खरोखर पुन्हा एकदा जोरदार टाळ्या तेजससाठी. म्हणजेच काय, या रील मध्ये जो शहाणेगिरी करेल त्याला रील शहाणा हे नामांकन मिळणार आहे. त्यामुळे आपण सांघिक पारितोषिकाच्या दिशेने वळण्यापूर्वी अत्यंत महत्वाची सूचना, अगदी शेवटच्या टप्प्यात आपण आहोत, त्यामुळे बक्षीस वितरण झाल्यानंतर वेगळा एक माहोल निश्चित रूपाने असणार आहे. एक जल्लोषमय वातावरण या ठिकाणी असणार आहे. पण हे सगळं बक्षीस वितरण सोहळा झाल्यानंतर आपण जेव्हा खाली जाऊ तेव्हा खालच्या हॉलमध्ये एक वेगळा कार्यक्रम सुरू आहे. त्यामुळे आपल्या सगळ्या लोकांचा जल्लोषाचा त्रास त्या कार्यक्रमाला होणार नाही याची आपण काळजी घेणार आहोत. यासोबतच अजून दुसरी महत्वाची सूचना, अशाच प्रकारच्या स्पर्धा सातत्याने होत राहतील. नवनवीन विचार नवनव्या पद्धतीनं मांडण्यासाठी आपण सगळेजण रील स्टार धडपडत राहणारच आहेत. त्यामुळे प्रत्येकाला काही ना काही रील शहाणाकडनं देणं हे आमचं कर्तव्य आम्ही समजतो आणि म्हणूनच प्रत्येक सहभागी रील स्टारला रील शहाणाकडनं प्रमाणपत्र आपण कार्यक्रम संपल्यानंतर देणार आहोत. ही एक आठवण भेट आमची सातत्याने तुमच्या सोबत असेल आणि सातत्यानं हे प्रमाणपत्र तुमची जी पारितोषिक ठेवण्याची जागा असेल ना तिथेच नेऊन ठेवा, म्हणजे त्याकडे बघितल्यानंतर एक नवनवीन रील करण्याची संकल्पना किंवा ऊर्जा त्या सर्टिफिकेट मधून तुम्हाला सातत्याने मिळत राहील. आणि ही पारितोषिक म्हणजे हे सर्टिफिकेट आपल्याला विकेत देण्यात येणार आहे. त्यामुळे आपण घरी जात असताना या प्रमाणपत्रांचा स्वीकार करूनच आपण मार्गस्थ व्हावं अशी विनंती करतो. आणि पुन्हा एकदा त्याच बक्षिसाकडे आपण वळतोय. अर्थात त्याची उत्कंठा प्रत्येकाला आहे. अर्थात या रील शहाणा स्पर्धेतील सांघिक सर्वोत्कृष्ट बक्षीस कोणत्या ग्रुपला, कोणत्या संघाला, कोणत्या टीमला जाईल हे पाहणं मोठं उत्सुक्याचं आहे. तेव्हा सर्वप्रथम आम्ही मान्यवरांना या ठिकाणी आमंत्रित करतोय या बक्षीस वितरणासाठी. मी निलेश तुला विनंती करतोय की उर्वरित मान्यवरांना कृपया आपण या सांघिक पारितोषिक वितरणासाठी व्यासपीठावर आमंत्रित करावं आणि या बक्षिसांचा निकाल जाहीर होईल.
सांघिक बक्षीस वितरण सोहळ्यासाठी मी या ठिकाणी निमंत्रित. तृतीय पारितोषिक आणि थोडस जाऊन करा. विजेते आपल्या स्क्रीनवर रील शहाणा सांघिक तृतीय क्रमांक मालवणी कांटेचोर. काहीच वर्षात कोकणचा कॅलिफोर्निया होणार हे ऐकायला काय पिचले आणि ओळख त्याला कोकणचं कॅलिफोर्निया आमचं कोकण आता खूप बरं अरे पण असा कसा विकास नको आणि त्याशिवाय काय कोकणचं कॅलिफोर्निया होतो रो. तू कोणी कोकण आहे अरे विकासच तो काय बोलतो काय म्हणताय सोपण्यांनो कसा चालला चालला पण हल्ली कोकणात दर्शन दुर्मिळ झाला तुला यानो विकास नका जा कोकणाचं कॅलिफोर्निया हो काय नको अरे आता मी येईल ना आता कोकणचं कॅलिफोर्निया झालंच म्हणून समजा. अरे पण कोकणचं कॅलिफोर्निया करूच्या नादात ना आम्ही आमच्या हक्काचा खरा खुरा कोकण गमावून बसलो. अरे हा तुमच्या हातात कोकणांनो येताना आम्ही येतोय नाही ना माझ्यासोबत ही दोघा कायम येतं एक लक्ष्मी आणि एक औदसा. आता ह्याच्यातली लक्ष्मी खायची आणि औदसा खायची यात तुम्ही ओळखायचा असा कोकणांनो. मी हा जर ओळखला तर कोकणचा कोकणपण पण टिकणार आणि कोकणचं कॅलिफोर्निया म्हणून मग तृतीय देऊन सन्मानित करावं. आताच्या घडीला प्रमाणपत्र रील शहाणा ट्रॉफी आणि चेक अशा स्वरूपाचं हे पारितोषिक आहे. रोख रक्कम आपण कार्यक्रम संपल्यानंतर विकेत घेऊन जायची आहे. या रीलचं जर वैशिष्ट्य सांगायचं झालं तर खरोखरच यामध्ये दोन वेगळ्याच संकल्पना मांडल्या विकासाच्या संदर्भात. त्या म्हणजे या विकासासोबत लक्ष्मी आणि औदसा दोन्ही असतात. आपल्याला ठरवायचं असतं की कोणाची साथ द्यायची ते. खरोखरच उत्कृष्ट अशी संकल्पना या रील शहाणा स्पर्धेतील तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरलेला रील मालवणी कांटेचोर. खूप खूप मनापासून अभिनंदन. आणि मला आवर्जून या गोष्टीचा उल्लेख करावासा वाटतो की हे तिन्ही म्हणजे सांघिक बक्षीस देताना आणि 2024 मधील सर्वोत्कृष्ट रील शहाणा द्वितीय क्रमांक आहे आपल्या स्क्रीनवर. गावाच्या विकासासाठी थोडी तरी तडजोड करूचीच ना साहेब. तुम्ही पण एक आर्किटेक्ट आहात ऑफिसर. उद्यापासून कामाला सुरुवात करा. ठीक आहे. आपल्या पूर्वजांपासूनचे वर असत नाही त्यांनी हे जगायचे आणि आपल्याला सोपवले आणि आता आपण ते तोडायचे. पण एकही झाड न तोडता आपण आहे. विकास तुझा बरोबर असेल. प्रगतीच्या नावाखाली आपण कोकणाचा ऱ्हास करत गेलो तर पुढच्या पिढीसाठी कोकण हरवताला तरी का. त्यांना जर कोकण बघूचं असाल तर त्या इतिहासाच्या पुस्तकात नाहीतर गुगलवरती बघतो. कोकणाचं कोकणात जपून केलेली प्रगती हा खरा आपल्या कोकणाचा विकास. तुझा पटला ना. अरे कोकणचं कॅलिफोर्निया तर करू कसं पण पुढच्या पिढी ह्या खरा कोकण दाखवण्यासाठी ह्या असाचा कोकण आपल्याला जपा कसं. अरे कॅलिफोर्निया पण लाद आणि असं माझं नाव असा त्या कोकणच्या सातबाऱ्यावर परशुरामाचं नाव असा. मग चिंता कशाला उठायची विकास झाला. मान्यवरांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते हे बक्षीस वितरण व्हावं. रोख रुपये 50,000 त्याचबरोबर आकर्षक
ट्रॉफी असं या बक्षिसाचं स्वरूप. रील शहाणा 2024 उत्कृष्ट सांघिक द्वितीय क्रमांकाचे मानकरी आहेत विश्वजित पालव आणि टीम. मला पुन्हा एकदा तीच गोष्ट प्रामुख्याने नमूद करावीशी वाटते की संपूर्ण हा रिझल्ट सांघिक रिझल्ट खऱ्या अर्थानं कंटेंट बेसवर आपण देऊन सन्मानित करू. उत्सुकतेनं वाट पाहता आहात. अर्थात रील शहाणा 2024 सांघिक प्रथम ज्या पद्धतीने काही वेळा आम्ही उल्लेख केला आणि आपल्यामधून जाणून घेतलं की आपल्याला कोणता प्रथम क्रमांक असावा असं वाटतंय, त्याच पद्धतीने आम्ही आपल्याला विचारतोय एनी केसेस फॉर फर्स्ट प्राइज. ऋत्विक धुरी अजून बरं एक काम करूया, पुन्हा एकदा तेच ऋत्विक किती जणांना वाटतंय हात वरती करा. ऋत्विक तुलाही हात वरती करायला हरकत नाही. बरं देवेंद्र कोणाकोणाला वाटतंय त्यांनी हात वरती करा. ऋत्विक नेमकं उलट करतोय, स्वतःसाठी हात वरती करत नाही, देवेंद्रसाठी करतोय. देवेंद्र बघू जरा किती जणांसाठी. 2024 प्रथम क्रमांकाचा मानकरी ऋत्विक धुरी आणि टीम. रोख रुपये 1 लाख, त्याचबरोबर आकर्षक ट्रॉफी आणि प्रशस्ती पत्रकाचे मानकरी रील शहाणा 2024 चा मानकरी ऋत्विक धुरी आणि टीम. मनपूर्वक अभिनंदन. नक्कीच या ठिकाणी टीमचं मनोगत ऐकायला आम्हाला आवडेल. सुचत नाहीये पण खूप भावगळा झालं. खूप खूप धन्यवाद रील शहाणा. आणि एक गोष्ट आवर्जून सांगेन, आम्ही थिएटर आर्टिस्ट आणि रील्स या क्षेत्रामध्ये सुरुवात झाली या स्टेजवरून आणि आज 1 वर्षानंतर 1 लाखाचं पारितोषिक मिळत आहे. आणि मी धन्यवाद देईन कारण आमच्या या वाट्यामध्ये रील्स मालवणीचा खूप मोठा वाटा आहे, कारण त्यांनी बाबूजींची रील आमची प्रथम आणली आणि त्यानंतर आमचा रीलचा प्रवास सुरू झाला. त्यामुळे रील्स मालवणीचे खूप खूप आभार. माझ्याबरोबर आमचे बंटी कदम आहे, ज्यांच्याकडे मी दिग्दर्शन लेखन सर्व काही शिकलो, अभिनय शिकलो. त्या माझ्याबरोबर आल्या, मला खूप बरं वाटतं. माझ्या आईसोबत आहे आणि माझा हुकुमाचा एकटा म्हणजे आकाश सकपाळ तो माझ्यासोबत आहे. भावना आहे, प्रसाद आहे, आमचा डीओपी साहिल आहे, सर्वजण सोबत आल्या. आणि खूप बरं वाटतंय की 1.5 मिनिटाच्या कलाकृतीला क्रिएटिव्हिटीला एवढं मोठं बक्षीस लागतंय. खूप खूप धन्यवाद रील शहाणाचे आणि सर्व ज्या स्पर्धकांनी यामध्ये भाग घेतला त्यांचे सुद्धा मनापासून आभार मी मानतो. आणि एक गोष्ट आयोजकांना नक्की सांगू इच्छितो की आणि स्पर्धकांना पण सांगू इच्छितो की रील्स होतच राहतील, पण रील्सच्या गर्दीमध्ये नाटक हरवून येऊ नका. आणि जशी तुम्ही रील्स शहाणा ही स्पर्धा कंटेंट बेसवर भरवली, तशी जर तुम्ही एकांकिका स्पर्धा, नाट्य स्पर्धा 1 लाख बक्षीस देऊन कोकणात भरवली तर आपल्याकडे कलाकार काही करू नाही. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. धन्यवाद रील शहाणा. धन्यवाद.